महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक जी-आर काढला की टॅक्सी आणि रिक्षा चालकांना जर मराठी येत नसेल 1 मे पासून त्यांचे परवाने रद्द होणार। आता त्या एका मुद्द्यावरून सगळीकडे गदारोळ सुरू आहे, चर्चा त्या एका विषयाची सुरू आहे। सगळ्या न्यूज चॅनलवरती हा मुद्दा तापलेला आहे। या सगळ्या गोष्टी होत असताना परप्रांतीय जे रिक्षावाले आहेत किंवा जे टॅक्सीवाले आहेत त्यांनी या गोष्टीला विरोध केला। त्यांचं म्हणणं अचानक मराठी कुठून शिकणार? अचानक कुठून शिकणार म्हणजे काय? एवढे वर्ष तुम्ही काय करत होतात महाराष्ट्रामध्ये? गेली 20-20, 25-25 वर्ष तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, इथे येऊन मराठी माणसावर दादागिरी करताय। मराठी माणूस तुमच्यासाठी, तुमच्या सोयीसाठी म्हणून मराठी माणसांनी हिंदी शिकली, हिंदी बोलायला लागले। पण तुम्हाला मराठी शिकायची नाही, तुम्हाला मराठी बोलायचं नाही आहे। मराठी बोलण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम काय? आम्ही शिकलो हिंदी, उत्तम हिंदी येतं बोलायला आम्हाला। जसं आम्ही हिंदीवरती प्रेम करतो, आम्ही हिंदी भाषा बोलतो, तुम्ही मराठीवर प्रेम करा, मराठी भाषा बोला, तर हा एकोपा टिकून राहील ना। आणि मग आमच्या मनसैनिकांना जर कानफडीत मारली एखाद्याच्या, मग म्हणतात काय की भाषेच्या आधारावरती तुम्ही राजकारण करताय, परप्रांतीयांना मारहाण करताय। मग करणार काय? एखादा परप्रांतीय जर महाराष्ट्रात येऊन जर मराठी भाषेचा जर अपमान करत असेल तर त्याची काय पूजा करायची का आरती ओवाळायची? करायचं काय त्याचं? मागे ते प्रकरण झालं, हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला जल्लोष साजरा करत होते, एक महाराष्ट्र सैनिक मिठाईच्या वाल्याकडे, मिठाईच्या दुकानामध्ये गेला, त्याला म्हणाला मिठाई दे। त्याने विचारलं काय चालू आहे सगळं, कशासाठी, पेढे का वाटताय तुम्ही? त्यावर आपला एक महाराष्ट्र सैनिक बोलला, हिंदी जो कंपलसरी की थी उसके खिलाफ हमारे राज साहब ने विरोध किया और उसके लिए आज जो है सरकार ने हिंदी सक्ती का जो कानून है वो कैंसिल कर दिया, जी-आर पीछे ले लिया। त्यावर तो असं म्हणाला मिठाईवाला की ये क्या मराठी मराठी लगा के रखा है आप लोग ने। आता मला सांगा, अशा पद्धतीचं जर उत्तर आलं, महाराष्ट्रामध्ये त्याचं दुकान आहे, महाराष्ट्रात तो राहतोय, मुंबईत राहतोय, आणि ये क्या मराठी मराठी लगा के रखा है असं जर बोलला, तळपायची आग मस्तकात नाही गेली तर काय नवल? समोरचा मराठी आहे, त्यात मनसैनिक आहे, राजसाहेबांचा कार्यकर्ता, फाडकन दिली त्याने कानाखाली त्या मिठाईवाल्याच्या। काय चुकलं त्याचं? मग त्याच्यावरती सगळं बाकी देशभरातली मीडिया त्याच्यावरती चालू झाली, ये देखो कैसा अमराठी लोक पिटते मारते। क्यों मारते? का मारलं? पुन्हा व्हिडिओ दाखवा, अर्धवट का फिरवताय? मराठी माणसाला बदनाम का करताय? राज ठाकरेंची भूमिका समजून न घेता देशभरामध्ये जे सगळं चालवलं जातं, TRPचा खेळ करत बसतात हे सगळे हिंदी न्यूज चॅनलवाले, हा प्रकार चुकीचा आहे। देशभरामध्ये भांडणं लावत बसायची। आज अनेक परप्रांतीय असे रिक्षावाले आहेत जे म्हणतात की हो मराठी शिकलीच पाहिजे, मराठी आलीच पाहिजे प्रत्येकाला, पण काहींना असा माज असतो की आम्ही नाही शिकणार, हम क्यों बोलेंगे मराठी, जरूरत क्या है मराठी की। एक तो भडवा, तो त्या दिवशी काल मी बघितलं, काय बोलला तो म्हणाला यूपी बिहार वाले अगर चले जाएंगे तो मुंबई कैसा चलेगा, आपको क्या लगता है मुंबई चलेगा? अरे चलेगा नाही, दौडेगा। तुम्हाला काय वाटतं का तुमच्या जीवावरती मुंबई चालते? निघा, सरळ निघा, गरज नाही आम्हाला तुमची। आमचे मराठी रिक्षावाले देखील आहेत आणि तुम्ही म्हणता आमच्या जीवावरती मुंबई चालते। अरे मुंबईने तुम्हाला पोचलं आहे। आज मराठी माणसामुळे तुमची पोटं भरतायत, महाराष्ट्रामुळे तुमची पोटं भरतात, हे विसरू नका तुम्ही लोकांनी। तर तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये पोटं भरता नाही आली म्हणून महाराष्ट्रामध्ये आले, आणि इकडे मराठी माणसाला शानपणा शिकवताय, रुबाब करताय, याची फटके खायचे कामं करतात, आणि मारलं तर म्हणता आम्हाला मारता। मग काय पूजा करायची तुमच्या लोकांची? महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता ही जपली गेलीच पाहिजे। नसेल जमत तर निघून जावं सरळ, गरज नाही आम्हाला तुमची। मराठीवरती प्रेम करणार असाल, मराठी अस्मितेचा सन्मान ठेवणार असाल तर राहा, नाही तर निघा, गरज नाही। आमचं काही अडून पडलं नाही तुमच्याशिवाय। मराठी माणूस भक्कम आहे मुंबई चालवायला आणि महाराष्ट्र चालवायला। अरे देशावरती राज्य केलं आहे आम्ही, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? या देशावरती जेव्हा मुघलांचं सावट होतं ना, सगळे शेपट्या घालून बसले होते, हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपतींचा, आणि त्या मुघलांना खतम करून टाकला, तेव्हा कुठे गेले होते तुम्ही सगळे? त्या मराठी माणसाने, ज्या महाराष्ट्राने या देशाला वाचवलं। बाळासाहेब ठाकरे छान म्हणायचे, ज्या ज्या वेळेला या देशावरती गंडांतर आली आहेत, संकट आली आहेत, त्या त्या वेळेला हा महाराष्ट्र उभा राहिला आहे आणि देशाचं रक्षण केलं आहे। योग्यच बोलले बाळासाहेब। ह्यांना पोट भरायला मुंबई पाहिजे, महाराष्ट्र पाहिजे, राहायला मुंबई महाराष्ट्र पाहिजे, पाणी इकडचं पिताय, जेवण इकडे करताय, राहता इकडे, मुलांचे शिक्षण इकडे करताय, मराठी बोलायला प्रॉब्लेम काय तुम्हाला? मराठी शिकायला अडचण काय? आम्ही हिंदी शिकलो तर तुम्हाला मराठी शिकण्यामध्ये अडचण का? की वर्ष तुम्हाला मराठी माणसाने सांभाळून घेतलंच ना महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये।
मग शिका मराठी, बोला मराठी, प्रयत्न करा. नसेल येत तर शिका, पण जर माझच दाखवायचं असेल तर मग फटके खाण्यासाठी तयार राहा. मराठीचा अपमान नाही खपून घेणार आम्ही, बिलकुल खपून घेणार नाही. तुमच्या राज्यकर्त्यांनी तुमच्या राज्याची वाट लावली, तिकडे तुम्हाला उद्योगधंदे नाही झाले निर्माण, नोकऱ्या मिळत नाही, तुम्हाला पोटं भरता येत नाही तुमच्या राज्यांमध्ये. तुम्ही आले आमच्याकडे आणि आम्हाला रुबाब करताय. वा रे वा. त्या त्या राज्यामध्ये त्या त्या भाषेचा सन्मान हा झाला पाहिजे. प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा आहे, त्या राज्यभाषेचा सन्मान हा प्रत्येकाने ठेवला पाहिजे, कुठचंही राज्य असो. उद्या गुजरातमध्ये जर कोणी गेलं तर गुजराती भाषा शिकावी, तिचा समान सन्मान राहावा. नुसतं 1-2 दिवस जाऊन येऊनचा टूर नाही म्हणत आहे मी, स्थायिक होण्याचा विषय चालू आहे हा, सेटल होण्याचा विषय. म्हणजे जर कोणी नवीन जर समजा एखादा उत्तर प्रदेशमधनं इकडं आला फिरण्यासाठी 1-2 दिवसासाठी, त्याला नाही आम्ही जबरदस्ती करा तू मराठी बोल म्हणून, हिंदी बोलू आम्ही त्याच्याशी. पण जो इथे येऊन स्थायिक होतोय, 10-10, 20-20 वर्ष राहतोय, इथं पोट भरतोय, इथे शिकतोय, काम करतोय, त्याला मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल. मराठी भाषेचा आदर हा त्याला करावाच लागेल. आणि जर या गोष्टी नसतील जमत तर मग संघर्ष हा अटळ आहे, त्यासाठी तयार राहावं त्यांनी. मराठी माणसाला जर तुम्ही चॅलेंज करताय, मराठी माणसाने काय हातामध्ये बांगड्या नाही घातल्या आहेत. मर्द मराठ्यांच्या मनगट आहे ती, कानफड फोडल्याशिवाय राहणार नाही मी. माझी मातृभाषा मराठी, महाराष्ट्राची राजभाषा मराठी. ते महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला स्टेटल व्हायचं असेल, मराठी बोला. रजनीकांत, त्यांचं खरं आडनाव आहे गायकवाड, सयाजीराव गायकवाड. जन्माने मराठी आहेत, त्यांचं खानदान मराठी आहे. पण लहानाचे मोठे त्या दाक्षिणात्य भागामध्ये झाले ते तिकडची भाषा बोलतात, त्या भाषेचा सन्मान ठेवतात. मराठी नाही बोलत ते तिकडची भाषा बोलतात, त्यांना मराठी येतही नसेल कदाचित एवढी चांगली. अरे जी मराठी माणसं ज्या ज्या प्रांतांमध्ये स्थायिक झाली ती त्या त्या राज्याशी त्या त्या भाषेशी एकरूप झाली. याची उदाहरणं आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आज भाजपामध्ये मंत्रिपदावरती आहेत. त्यांचे पूर्वज महादजी शिंदे मराठी होते. मराठ्यांनी जेव्हा अटके पार झेंडे रोवले या सगळ्या कारकिर्दीमध्ये, त्या सगळ्या धामधुमीमध्ये, काही काळामध्ये अनेक मराठी अनेक राज्यांमध्ये स्थायिक झाले राज्य करण्याच्या हेतूने. पण आज त्यांचे जे वंशज आहेत ना, हे तिकडची भाषा बोलतात, मराठी नाही बोलत ते लोक. ज्योतिरादित्य शिंदेंना उत्तम मराठीही बोलता येत नाही बिचाऱ्यांना. का नाही बोलता येत? कारण ते तिकडच्या भाषेशी एकरूप झाले. ही उदाहरण आहे मराठी माणसाची. आणि मराठी माणूस हा सगळ्यांना सांभाळून घेणारा माणूस, मराठी माणूस आहे, सगळ्यांना सामावून घेणार आहे, वेळप्रसंगी मदतीला धावून जाणार आहे. तुम्ही जर त्याच्या वाकड्यात शिरणार असाल, त्याला जर चॅलेंज करणार असाल, त्याच्या मातृभाषेला जर तुम्ही समजा आव्हान देणार असाल, तर मात्र मराठी माणूस ते खपवून घेणार नाही म्हणजे नाही. जो आदेश आलाय सरकारचा, तो स्वीकारायला लागेल तुम्हाला, त्याचं पालन करावं लागेल. नाही तर लायसन्स रद्द होणार म्हणजे होणार. करावी सरकारने, कठोर अंमलबजावणी करावी. यांना आंदोलनं करू दे, नाही तर काही मोर्चे काढू दे, फरक पडत नाही. आपला निर्णय माघारी घेता कामा नये सरकारने. हे जे मोर्चे काढणार आहेत, जर मराठी रिक्षा चालकांना जर या जर समजा त्रास दिला परप्रांतीयांनी, मग मात्र आम्ही शांत बसणार नाही. हे आत्ताच सांगतोय. मी काय कुठच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, कुठच्या पक्षाचा नेता नाही. पण तमाम मराठी माणसाला मी आवाहन करतोय की यांच्या आंदोलनाला, त्या वेळेला जर मराठी समजा आपल्या लोकांना काही त्रास झाला, सगळ्यांनी उठायचं. संघर्ष व्हायचा ते होऊन देत. म्हणतात ना, एकदाचं काय ते होऊन जाऊन देत. आता माघार घ्यायची नाही. आत्ता जर यांना सरळ नाही केलं ना, तर मराठीचं अस्तित्व संपून जाईल. यांचा मनसुबा तोच आहे. नाही तर मला सांगा, गुजरातमधून मागे 20,000 उत्तर भारतीयांना बिहाऱ्यांना हाकलून दिले. 20,000 बिहाऱ्यांना हाकलून दिले. मीडियाने चालवलं? नाही चालवलं ती गोष्ट. पण महाराष्ट्रामध्ये जर काही झालं, मराठीचा मुद्दा जर पेटला, मग तर मात्र देशभरामध्ये भडकत बसायचं. हे बघा, परप्रांत्यांना मारतात, परप्रांत्यांना मारतात. ह्यांचं का? कारण ह्यांचा डोळा आहे मुंबईवरती. मुंबई ह्यांना पाहिजे, परप्रांतीयांना, या उत्तर भारतीयांना खास करून. ते जर उधळून लावायचं असेल तर मराठी म्हणून आज सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. सरकारने जो निर्णय घेतलाय ना, प्रताप सरनाईकांनी अप्रतिम निर्णय घेतला. अभिनंदन करतो मी प्रताप सरनाईकांचा, आभार मानतो त्यांचे. हे असेच निर्णय घेत राहा मराठीसाठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.